नमस्कार मित्रांनो, आता आहे मी कल्याण अहिल्यानगर या मार्गावर. माळशेज घाटाचाच परिसर आहे हा आणि घाटामध्ये प्रचंड पाऊस चालू झालेला आहे मोठ्या प्रमाणात. आणि हे पहा लेफ्ट साईडला जे पाणी जाण्यासाठी काढलेली जागा, तिकडून पाणी चाललेलं आहे. मस्त वाटतं, छान. ही तर आता सुरुवात आहे, पाहू आता पुढे काय होतं आहे नेमकं. बाकी तुम्हाला जर पावसाळ्यात तिकडे घाटात फिरायला यायचं असेल तर नक्की या. हे बघा इकडून पाणी जातोय. कारण आता मागच्या 1 वर्ष 2 वर्ष आपण मिस केला माळशेज घाट. काम चालू होतं रोडचं, त्यामुळं भरपूर पर्यटक या परिसरात आले नाही. आणि यावर्षी येऊ शकता, तुम्ही एन्जॉय करू शकता माळशेज घाटात. इकडे काही असं आता रोड वगैरे मोठा झालेला आहे, पावसाने देखील सुरुवात केलेली आहे. वॉटरफॉल अजून चालू नाही, एक तुम्हाला 10 ते 15 दिवस अजून थांबावं लागेल. ज्यावेळी कंटिन्यू भरपूर पाऊस चालू होतो, एक 10-15 दिवस, त्यावेळी वॉटरफॉल चालू होतं. आणि सुरुवातीचं जे पाणी असतं ते जरा साफ, म्हणजे खराब जे पाणी असतं तर ते निघून जातं आणि नंतर स्वच्छ पाणी, पांढरे शुभ्र वॉटरफॉल चालू होतात. तर थोडंसं एक 10-15 दिवस वेट करा, त्यानंतर तुम्ही माळशेज घाटात येऊ शकता. पण येत आहे तर थोडं वेगावर कंट्रोल ठेवा, कारण रोड चांगला झालेला आहे, मान्य आहे. जे स्पीड फॉलो करायला सांगितले ते फॉलो करा. नाही केले तर ट्रॅफिकवाले असतातच तिकडे घाटात. कधी स्पीड गेन त्यांची गाडीमध्ये असते आणि कधी फाईन बसतो हे कळत देखील नाही आपल्याला. तर ते एक गोष्ट सांगेल. बाकी वॉटरफॉल वगैरे मस्त आहे. तुम्हाला जर इकडे राहायचं असेल तर MTDC रिसॉर्टवरती घाटाच्या वर तिकडे राहू शकता, किंवा MTDC रिसॉर्टच्याच बाजूला मागे पुढे छोटे मोठे हॉटेल देखील आहेत. ब्ल्यू रिसॉर्ट देखील आहे, ते देखील चांगलं आहे. म्हणजे त्या देखील गोष्टी असतील. किंवा तुम्हाला जर पुढे नाणेघाटात जायचं असेल, किंवा ओझर असेल गणपती, किंवा लेण्याद्री, तिकडे देखील तुम्ही जुन्नरमध्ये देखील स्टे घेऊ शकता आणि तिकडून तो परिसर एक्सप्लोअर करू शकता. नाणेघाट असेल किंवा जीवधन किल्ला असेल, भरपूर किल्ले आहेत जुन्नर तालुक्यात. कुकडेश्वर हा एक मंदिर आहे, ते देखील आहे, तिकडे देखील जाऊ शकता. चावंड किल्ला असेल, हो, म्हणजे हे सगळे किल्ले तुम्ही एक्सप्लोर करू शकता इकडून. बाकी घाटामध्ये एवढं सुंदर क्लायमेट झालेलं आहे. मला जरा समोरचा ड्रायव्हर नवीन वाटतोय, कारण खूप घाबरतो तो एखादी गाडी आल्यावर. थांबलेलं आहे, थांबायचं होतं त्याला. ठीक आहे. तर मस्त झालेलं आहे पावसाची सुरुवात. आणि आता पुन्हा माळशेज घाट जो आहे तो एक पुढच्या आपल्याला 2-4 महिन्यानंतर पुन्हा पूर्ण हिरवा झालेला दिसेल. कारण भरपूर रिसेंटली झाडं तोडली गेली रोडच्या कडेची. त्याला कारण देखील होतं, कारण रोड तुम्ही पहा किती मोठा झालेला आहे, आणि एवढा मोठा रोड नव्हता. किंवा इथून तुम्हाला जो हे ब्राऊन कलर दिसतोय ते देखील थोड्या दिवसाने हिरवं झालेलं दिसेल. मस्त दिसतो एकदम. माळशेज घाट हा निसर्ग प्रेमींसाठी खूप छान हे डेस्टिनेशन आहे. आणि इकडून लेफ्ट साईडने ते एक बोर्ड लावलेला आहे, ते आपल्याला नाणेघाटात देखील हा ट्रेक करता येतो. इथून चालू होतो तो सातवाहनकाल नाणेघाट मार्ग. इथून तुम्ही नाणेघाटात पायी जाऊ शकता. 1-2 तासाचा ट्रेक येतो, छान आहे. एक्सप्लोर करा तुम्ही. भरपूर तुम्हाला वॉटर क्रॉसिंग लागतं त्या ट्रेकमध्ये. तुम्ही केला नसेल तर याआधी करा, हा नक्की. सॅटर्डे संडे विकेंडला भरपूर गर्दी असते इकडे, भरपूर ट्रेकर्स येतात.
ट्रेकचा एन्जॉय करतात. पाऊस खूपच छान चालू झालेला आहे. आपला पहिला व्हिडिओ आहे पावसाळ्यातला, म्हणजे 2026चा हा पहिला पाऊस आहे. हो, इकडे खूप छान वाटतंय हा परिसर. हे आत्ताच एवढा पावसाच्या आधी एवढा सुंदर आहे. पावसाळ्यात तर खूप मजा येणार आहे. मी नेहमी जाणं येणं चालूच असतं माझं इथे घाटामध्ये गावी. त्यावेळी घाटातून जाता येतं. कधी थांबण्याची इच्छा असते भरपूर, पण होतं असं वेळेअभावी थांबता येत नाही. JCB वाले माती घेऊन जातात, रोडवर पूर्ण माती पडलेली आहे. बाईकवाल्यांना थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण माती असेल तिथं गाडी स्लिप देखील होण्याचे चान्सेस आहेत. आणि रोडचा हा उतार आहे, तर रोडवरून देखील माती व्हायला सुरुवात झाली. म्हणजे थोडी हळू चालवा गाडी, तेच सांगेल. आता संपलेलं आहे इकडे घाट. इथे जे टर्निंग होते वैशाखरेमध्ये येऊन आपला हा घाटाचा परिसर म्हणजे वळणाचा परिसर संपतो आणि इकडून सरळ मार्ग चालू होतो. सरळ मार्ग चांगला आहे. आता फक्त जो रोड राहिलेला आहे, तो पुढे एक गाव येतं इथे. त्या गावातून ते मुरबाडपर्यंत रोड राहिलेला आहे, जुनाच रोड आहे. तुम्हाला दाखवतो. तर हा परिसर तुम्हाला जुन्याच रोडने जावा लागेल. गावाचं नाव आठवत नाही मला. इकडून तुम्ही लेफ्ट साईडने गेलात तर तुम्ही कर्जत वगैरे साईडला, दसई, म्हसा, कर्जत किंवा खोपोली या साईडला जाऊ शकता लेफ्ट घेतला की. बाकी या इथे लेफ्ट साईडला हनुमंत हॉटेल. वाटलं नव्हतं एवढा पाऊस येईल. सकाळची वेळ आहे, सकाळीच पाऊस नाही. आता वाजलेले 9. एवढ्या पावसात सुरुवात झालेली आहे. पुढे टोकवडे आलेले आहे. टोकवडे ठीक आहे. तुमचा या वर्षीचा प्लॅन काय आहे की कुठे जायचं फिरायला वगैरे काय? कारण भरपूर पर्यटक पावसाळ्यात बाहेर पडतात आणि खूप छान ट्रेक आहेत. मी अनुभवले आहेत. आपले आधी रिसेंटली व्हिडिओज पहा तुम्ही. मला सगळ्यात छान वाटतो तो जीवधन किल्ला पावसाळ्यामध्ये. खूप खूप म्हणजे खूप प्रसन्न वातावरण असतं तिकडं. आणि पावसाळ्यातच खरा मी कारण सांगेल. त्याचं कारण असं आहे की पूर्ण मोठे मोठे पाण्याचे लोट जे येत असतात ते पायऱ्यांवरून ते
पाणी खाली येत असतं, वरून पडणारा पाऊस, आणि खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटतं तिकडं. क्लाउड सगळे आलेले असतात खाली. तो वानरलिंगी शुल्क तो तर दिसत देखील नाही, एवढं फॉग असतो वरती. तो एक ट्रेक करा, किंवा इकडे तुम्ही मुंबई साईडला असाल तर मी आता रिसेंटली मागच्या वर्षी ट्रेक केला होता गारबेट प्लॅटू म्हणून. गारबेट प्लॅटू तो माथेरानच्या खालचा एक पठार आहे. खूप म्हणजे खूप सुंदर ट्रेक येतो. पावसाळ्यातच करा, तो रिकमेंड करेल मी नक्कीच. खूप प्रसन्न आहे, म्हणजे छानच आहे एकदम. तो हे ट्रेक आहे तो तुम्हाला बदलापूरच्या पुढे वांगणीच्या पुढे एक स्टेशन आहे, तिकडून ट्रेक चालू होतो. तो मला नाव आठवत नाही एक्झॅक्टली, पण आपल्या व्हिडिओजमध्ये तुम्ही रिसेंटली सर्च केलं गारबेट प्लॅटू तर तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. खूप सुंदर ट्रेक आहे तो, नक्की एन्जॉय करा. तो जावा तुम्ही, करा. आणि हो, तुम्हाला वाटत असेल कोणते ट्रेक आपण एक्सप्लोअर करू शकतो किंवा ते पण मला सजेस्ट करा, मी तिकडे देखील जाईल. पावसाळा चालू झालेला आहे मस्त, आणि पावसाळ्यात पावसाचा या आनंद घ्या, हेच सांगायचं आहे. चला, हा फक्त घाटामध्ये पाऊस चालू झालेला आहे आणि 10-15 दिवसात होतीलच वॉटरफॉल चालू. तर हेच सांगायचं होतं, म्हणून मी हा व्हिडिओ छोटा बनवला आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. राईट साईडला समाधान हॉटेल, इकडे तुम्ही चहा नाश्ता जेवणाची सोय होऊ शकते. छान आहे. ठीक आहे, आता इकडून पुढे जुना रोड चालू होतो. हे बघा, हे जे गाव आलंय आता पुढे, गावाचं नाव आठवत नाही मला. नाही बा, झालेला आहे जुना रोड चालू. इकडे पासून आपल्याला मुरबाड पर्यंत जवळजवळ जुना रोडच मिळतो. मुरबाड नंतर पुन्हा नवीन रोड आहे. बळेगाव आहे, आय थिंक बळेगाव, राईट, बळेगाव गाव आहे हे. आणि बळेगाव पासून मुरबाड पर्यंत तुम्हाला जुना रोड आहे. किंवा पुढे आता बोर्ड असेल बळेगावचा. हा, पुढे बोर्ड आहे. बळेगाव हे. ठीक आहे, हे सांगायचं होतं. चला, भेटू असंच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता पाऊस चालू झालेला आहे, एन्जॉय करा मस्त.